संविधान गौरव आणि त्याचबरोबर परीक्षासाठी उत्तीर्ण झालेले जे नागरिक आहेत त्यांचा सत्कार आणि त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रम आयोजन केलेले आहेत आणि पाली भाषाचा सुद्धा या ठिकाणी जे अभ्यासक आलेले आहेत आपल्याबरोबर खास करून मुख्याध्यापक आणि संविधानाचे अभ्यासक नूरखा पठाण जे मुख्याध्यापक आहेत स्वतः रायगडवरून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांच्याशी बोलूयात. सर काय सांगणार आहात? दुसऱ्यांदा मी बघतोय तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, सुंदर असं तुम्ही संविधान अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगणार आहात सर? खरं तर दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा चौथ्यांदा आणि सातत्याने हा उपक्रम होणं गरजेचं आहे. कारण कोणतीही गोष्ट ज्या वेळेला सातत्याने आपल्या समोर असते त्याच वेळेला खऱ्या अर्थाने त्यातलं जे मर्म आहे ते आपल्या लक्षात येतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल की शाळांमध्ये सुद्धा आम्ही बरेचसे सुविचार जे आहेत ते भिंतीवर लिहून ठेवतो. नेहमी खरे बोलावे असं नेहमी का बोलावं लागतं, डोळ्यांसमोर का ठेवावं लागतं? कारण जेव्हा आपल्या एखादी गोष्ट सातत्याने समोर असते त्याच वेळेला तिचं जे काही महत्व आहे ते आपल्या लक्षात येतं. खरं सांगायचं ना तर भारतीय संविधान आज आपण 77 म्हणजे अगदी त्यांचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर 77 वर्ष होत आहेत आता. परंतु या 77 वर्षानंतर सुद्धा किती लोकांना खऱ्या अर्थाने भारतीय संविधान नक्की काय आहे, एवढं सुंदर मूल्यांवर आधारित असलेलं जगत श्रेष्ठ असं संविधान आपल्याला लाभलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने त्यात काय नेमकं आहे, काय आपल्यासाठी तरतूद केलेली आहेत किंवा कशा पद्धतीने ते निर्माण झालेलं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 2500 वर्षांच्या आपल्या इतिहासाचा सगळा डीप मध्ये अभ्यास करून अगदी क्रांती प्रतिक्रांत्या सर्व महापुरुषांनी केलेले सामाजिक संघर्ष राजकीय संघर्ष या सगळ्यांचा अभ्यास करून उद्याच्या आदर्श भारताचं स्वप्न या संविधानाच्या माध्यमातून बघितलं आहे. परंतु ते जर आपल्याला प्रत्यक्षात आकाराला आणायचं असेल तर आपल्याला ते सातत्याने जाणून घेणं गरजेचं आहे. ते थोडंसं कायद्याच्या अवघड भाषेमध्ये असल्या कारणाने आपल्याला ते पाहिजे त्या लवकर त्या प्रमाणात समजत नाही. आणि म्हणूनच आम्ही सातत्याने आदरणीय प्राचीताई आहेत, बाबा आहेत, प्रकाश दादा आहेत, सर आहेत, रोकडे सर आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि अशी संपूर्ण महाराष्ट्रभरातली जी काही टीम आहे ती सगळी या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये संविधान कसं पोहोचवता येईल, त्यातील मूल्य कशी पोहोचवता येतील याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आणि हे प्रयत्नांची अशी जर का सातत्य असली तर मला विश्वास आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आदर्श भारताचं, ज्याला आपण प्रबुद्ध भारत देखील म्हणू शकतो, अशा भारताचं जे स्वप्न संविधानाच्या माध्यमातून बघितलेलं आहे ते स्वप्न या माझ्या सगळ्या बांधवांच्या सहकार्याने एक दिवशी निश्चित प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते उतरावं म्हणूनच आमच्या सगळ्यांची धडपड आहे आणि सातत्याने आम्ही हा सगळा खटाटोप करत आहोत. सर तुम्ही संविधानाचा उल्लेख करताना आम्ही भारतीय लोक जे तुम्ही ते उल्लेख केलेला आहे ते संविधानामधले तरतुदी या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि प्रेरणेने बनवलेलं काय उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, काय सांगणार? खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय सर. खरं सांगायचं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नक्की काय अडचणी आहेत, आपण इतरांचे गुलाम का आहोत, इतर परकीय सत्ता आपल्यावर राज्य का करत आहेत, याचं मूळ समाजामधून शोधून काढलं. आणि त्यांना असं लक्षात आलं की आमच्यामध्ये जी उतरंड आहे, जात व्यवस्था आहे, कदाचित त्याच्यामुळे आमच्यामध्ये बंधुत्व निर्माण होत नाहीये. तुम्ही बाबासाहेबांचं जरी वाक्य एक बघितलं तर ते असं म्हटले होते की बंधुत्व निर्माण होण्यामध्ये जात हा खूप मोठा अडथळा आहे. आणि त्यामुळे ही जी बाब आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली होती आणि त्यांनी ही अडचण दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या मावळ्यांना, जेवढ्या सैनिक त्या स्वराज्यासाठी लढत होते, त्यांना एकच कॉमन ओळख दिली होती, ती ओळख होती मावळा. मावळा या शब्दामध्ये सर्व जाती धर्माच्या भिंती तुटून पडल्या होत्या. प्रत्येक जण समानतेच्या तत्वावरती एक समान झालेलं होतं आणि प्रत्येकाला हे वाटत होतं की हे स्वराज्य माझं आहे, म्हणजे हे राजांचं आहे का असा विचार नव्हता, तर प्रत्येकाला ते माझं वाटत होतं. आणि त्यासाठी मग प्रत्येक जण रक्त सांडायला तयार झालेला होता आणि त्यामुळेच स्वराज्य निर्माण होऊ शकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दृष्टी दिली होती, जी समानता इथं पेरली होती, ती समानता तशीच्या तशी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून उतरवली. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना राबवली होती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्यासाठी सुद्धा ओळखलं जातं.
तीच लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण संविधानाच्या माध्यमातून स्वीकारली आणि संविधानाच्या भाग 4 मध्ये अनुच्छेद 36 ते 51च्या दरम्यान विस्ताराने या लोक कल्याणकारी राज्याच्या संदर्भातल्या तरतुदी बाबासाहेबांनी केल्या. म्हणजे तथागतांपासून जो सामाजिक स्वातंत्र्याचा लढा जो लढला जात होता ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये येते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आला तिथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक विचारांचा, अनेक कार्यांचा गौरव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक संकल्पनांचा गौरव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून केला. म्हणजे ही एक जातीचा संघर्ष नाहीये, एका धर्माचा संघर्ष नाहीये, तर ही एक वैचारिक लढाई आहे आणि हे सगळे एकमेकांचे वैचारिक वारसदार आहेत. खऱ्या अर्थाने आपण सुद्धा या महापुरुषांच्या विचारांचे वारसदार होऊन यांनी केलेल्या कार्यांचं स्मरण करून आणि या सगळ्यांच्या कार्यातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आदर्श भारताचं स्वप्न या महापुरुषांच्या विचारांनी बनवण्याचं स्वप्न बघितलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून, त्याच प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे. या बाबतीत मी एवढंच आपण सांगू इच्छितो. संविधानाची मांडणी करताना पठाण सरांनी संविधान हे सांगतायत, काय अनुभव मिळालाय सर आतापर्यंत तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, 25,000 जे प्रत तुमची संविधानाची जे सोप्या भाषेमध्ये जे विक्री झालेलं आहे, काय सांगा? खूप छान. बऱ्याच वेळेला आपण खूप मोठ्या गैरसमजुतीमध्ये वावरत असतो आणि संविधान तर त्या बाबतीमध्ये खरं तर खूप मोठमोठ्या गैरसमजुतीमध्ये आहे. बऱ्याच वेळेला संविधान म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर फक्त आरक्षण आणि आरक्षणाचा लाभ घेणारा एक विशिष्ट वर्ग एवढ्यापुरतच मर्यादित राहतं. पठाण म्हटल्यानंतर स्पष्टपणे ओपन कॅटेगरीतला एक मुस्लिम व्यक्ती, आणि मग जेव्हा पठाण संविधान सांगतायत हे बघितल्यानंतर मला ज्यांना थोडं या बाबतीमधलं कमी ज्ञान आहे अशी लोक मला विचारतात की तुम्ही इकडे कसे, तुमचा काय संबंध आहे, तुम्ही तर आरक्षण मध्ये पण नाही. म्हणजे ही जी संविधानाबद्दलची अज्ञानता आहे याच्यातून ते सगळं घडतं. ऍट ऍक्च्युअल पठाण हा भारतीय आहे. संविधान हे भारताचा एक राष्ट्रग्रंथ आहे जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयासाठी दिलेला आहे. अशा वेळेला संविधान आणि जी व्यक्ती आपला देश आणि त्या देशाचा मूलभूत कायदा जाणतो तोच खऱ्या अर्थाने या देशाचा जागरूक नागरिक असतो. आणि याच भावनेतून मी या संविधानाच्या संकल्पना ज्या आहेत त्या पहिल्या अभ्यासल्या. त्याच्यातून खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण कसं व्हायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. म्हणजे संविधानातून खऱ्या अर्थाने 2 महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आहेत की आम्ही आमचा देश नक्की कसा घडवणार आहोत आणि या देशातील प्रत्येक नागरिकास काय देणार आहोत. आता प्रत्येक नागरिकास काय देणार आहोत म्हटल्यानंतर मी सुद्धा त्याचा एक घटक आहे, मी सुद्धा त्याचा भाग आहे. आणि म्हणूनच संविधान जाणून घेतल्यानंतर ते प्रत्येक भारतीयाला कळावं, त्याच्यातून निश्चितच संविधानिक मूल्य लोकांपर्यंत जावेत. यासाठी आम्ही सुरुवातीला एकट्याने जरी प्रवास सुरू केला असला तरी अगदी प्राचीताई असतील किंवा बाबा असतील सगळेजण सोबत आले आणि त्यातून हा प्रवाह खूप मोठा झाला. संविधान समजून घेणं तितकंसं सोपं पण नाहीये, त्याला समजून घेण्याची एक रीतसर पद्धत आहे. ती पद्धत शोधून काढली आणि त्या पद्धतीने छोट्या छोट्या पोस्टच्या माध्यमातून हा सगळा खटाटोप सुरू केला. नंतर त्या पोस्टला सर्व महाराष्ट्रातून एक चांगला जनाधार मिळाला आणि आदरणीय सर्व जाणकार बंधू भगिनींच्या सूचनेनुसार त्याला पुस्तकाचं स्वरूप देण्यात आलं, ज्याला आपण आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती हे नाव दिलं. हे पुस्तक कुठल्याही बुक स्टॉलवर जरी उपलब्ध नसलं तरी अनेक जाणकार बांधवांना जेव्हा या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी हातोहात ते पुस्तक घेतले. आज मला सांगताना अत्यंत आनंद आहे की तब्बल 25,000 घरांमध्ये ते पुस्तक आज म्हणजे वाचलं जात आहे आणि संविधानाला साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं जात आहे. एवढंच नव्हे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका प्रतिष्ठित विद्यापीठाने त्या पुस्तकाला पॉलिटिकल सायन्स या विषयासाठी प्रथम वर्षाला संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे निश्चितच कुठेतरी त्या पुस्तकाची मान्यता ही जनसामान्यांपासून ते शासनापर्यंत होत चाललेली आहे आणि याच्यातून संविधान लोकांना आणखीन चांगल्या सोप्या पद्धतीने समजायला मदत होते आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही सगळे बांधव मिळून जी मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचं फलश्रुती अशी मिळते आहे की दरवर्षी या संविधानाच्या उपक्रमांमध्ये गुणगौरव परीक्षांसारख्या उपक्रमांमध्ये सातत्याने संख्या वाढत चाललेली आहे. आणि जो विषय म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की संविधान हा केवळ भाषणातून नव्हे तर वाचनातून समजून घेण्याचा विषय आहे. तर त्या वाचनाला जे आम्ही बहाणा दिलेला आहे गुणगौरव परीक्षेच्या माध्यमातून त्या बहाण्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. यावर्षी तर अगदी माझ्या नंदुरबार मधील आदिवासी बांधवांपासून ते भंडारा जिल्ह्यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. तब्बल 20,000 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. मला म्हणजे सांगताना एक
ठामपणे तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझे सगळे जे बांधव आहेत आणि आम्ही सर्वजण जे आहोत, तर या सगळ्यांचं एकच मत आहे की आम्हाला केवळ संविधान वाचणारा किंवा संविधान मिरवणारा नागरिक नको आहे, तर आम्हाला संविधान जगणारा, संविधानिक मूल्यांवरती जगणारा सुजाण नागरिक हवा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही हा सगळा खटाटोप करत आहोत. खूप खूप धन्यवाद सर. तर आपल्याबरोबर हे कार्यक्रम गेल्या 4-5 वर्षापासून आयोजन करणारे आणि प्रामुख्याने पाली भाषेचे जे अभ्यासक म्हणून आणि वेगवेगळ्या तळागाळामध्ये पाली भाषा हे पोचवण्यासाठी काम करणारे प्राची जाधव मॅडम आहेत. मॅडम, काय सांगणार आहात? आजचा हा जो कार्यक्रम तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राबवताय, पाली भाषा रुजली पाहिजे हे तुमची प्रामुख्याने जे काही तुमचं हे असतो, काय सांगणार आहात आजच्या निमित्ताने? पाली भाषा ही भगवान गौतम बुद्धांनी जे उपदेश दिले ते मगधी भाषेमध्ये म्हणजे पाली भाषेमध्येच आहे. जर ती भाषा आपल्याला नुसतं आपण वंदना बोलतोय त्या पाली भाषेमध्येच आहे, पण बोलतो किती खणखणीत. पण त्याचा आपल्याला अर्थच नाही माहिती. तर भटांनी बोललेलं ज्या हे आहे त्याच्यात आणि आमच्या मध्ये काहीच फरक नाही होणार. नाही, त्यांचे जे वेद आहेत, जे मंत्र बोलतात आणि आम्ही जे वंदना बोलतो त्याच्यात आणि आमच्यामध्ये काहीच फरक नाही राहणार. त्याच्यामुळे पाली भाषेचं जे खणखणीत छान तालासुरामध्ये आम्ही वंदना बोलतो आहे, सगळ्या सुत्त आहेत, ते त्याचा अर्थ कळावा, त्या अर्थाप्रमाणे त्याचं आचरण घ्यावं. तर कसा हा response सगळ्यात मिळतोय मोठं तुम्हाला? नाही, खूप छान मिळतोय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे परीक्षा म्हटलं की घाबरतात. पण आता मी जे आता रबाळेचं उदाहरण दिलं, त्या महिलांना का प्राधान्य दिलं, तर खूप तळागाळातल्या महिला आहेत आणि परीक्षा म्हटल्यावर खूप घाबरत होत्या. आणि पण बुद्धांचा आहे, आस्था आहे, त्याच्यामुळे मी उपक्रम त्यांच्याकडे विहारात मी भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत जे प्रवचन वर्षावासाचे मालिका राबवते, त्याच्यानंतर फक्त 5-10 मिनिटं पाली भाषेत प्रचार परीक्षाबद्दल बोलते. तर बुद्धविहार समन्वय समितीचा मेन उद्देशच आहे की सगळे बुद्धविहारांना जोडायचं, त्याच्यामध्ये ती संस्कृती आणायची. कारण की आपण भरकटलं जातोय, काही उच्चार आपले चुकीचे येतात आहे आणि लेमॅन जे आहे, आता आम्ही जे पाली शिकतोय अकॅडमिकली, त्याच्यापूर्वी मी जेव्हा पाली शिकण्याच्या ऐवजी मी सुद्धा सर्वसामान्य उपासक होती. त्याच्यात पण आपण बऱ्याचशा चुका करतो. पण जेव्हा खरोखर पाली अकॅडमिकली शिकलो जातो तेव्हा त्याच्यातलं ग्रामर वगैरे समजलं जातं. आता मगाशी तुम्ही गौतम आणि गौतम का म्हणायचं, तर पाली भाषेमध्ये औ हा हे नाहीच आहे. त्याच्यामुळे जे औ शब्दाचे जे आहे ते त्याला गो होऊन जातात, ओ ओ असं प्रोनाऊन्सिएशन होऊन जातं. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. तर याचं ग्रॅमॅटिकली आपल्याला कळालं तर त्याचे उच्चार व्यवस्थित कळतील, समजतील आपल्याला, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन होतील. आणि हा उपक्रम राबवण्याचं, आता प्रत्येक जण तर कॉलेजमध्ये जाऊ शकत नाहीये. आता ह्या काही महिला आहेत, घरकाम करतात, बांधकाम करतात, काहीतरी त्या तळागाळातल्या आहेत, पण काही आमच्यासारखे उच्च शिक्षित त्यांना पण असा वेळ नाहीये. पण त्या माध्यमातून त्यांना वयाचं आणि शिक्षणाचं बंधन न ठेवता एक पुस्तक देऊन आम्ही सेल्फ स्टडी करू शकतो किंवा बुद्धविहारांमध्ये येऊन तो एक रोज पाठ करून आपण सेल्फ स्टडी करून ते आपण परीक्षा देऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं वगैरे पण आहेतच. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिमहत्त्वाचा म्हणजे पाली भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. अभिजात दर्जा प्राप्त झाला म्हणजे त्याच्यात शासनाकडून काय काय आपल्याला उपाययोजना असतात, किती सवलती असतात, त्याच्यासाठी आपला सर्वसामान्य समाज एकदम खूप काय म्हणेल मी, आणि वेगळं आहे. तर त्यांना वाटतं की भाषामध्ये यंग जनरेशनला पण म्हटलं की अरे पाली भाषा नाही, मग त्याच्यात स्कोप काय आहे? पण त्याच्यात किती स्कोप आहे ना, जेव्हा आम्ही पाली भाषा शिकतोय, शिलालेखांचा त्याच्यामुळे अभ्यास करायला मिळतोय. आणि पाली भाषा ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, ती फक्त आपल्या भारतामध्ये हे नाहीये. जे बुद्धिस्ट कंट्री आहे त्याच्यात तर आहेतच, पण ती इंटरनॅशनल लँग्वेज आहे हे सुद्धा आपल्या सर्वसामान्य लोकांना ज्ञात नाहीये. तर इथपर्यंतचं अज्ञान आहे आपल्या लोकांमध्ये. मग त्याच्यामध्ये करिअर सुद्धा करण्याचे खूप काही मार्ग आहेत की त्याच्यामध्ये आपण जर आपली मुलं 35च्या आतमध्ये आहे, GRF घेऊ शकतो, PhD करू शकतो, प्रोफेसर बनू शकतो. त्याच्या माध्यमातून इन्कम सोर्सेस पण बरेच आहे. आणि जर आपण GRF घेऊन संशोधन केलं आहे, संशोधन करतोय, रिसर्च पेपर्स त्याच्यात तयार केले, तर आपल्या लोकांचं कितीतरी नाव होईल, अजून संशोधन निर्माण होईल. कारण पाली जी लेण्यांवरती भाषा आहे ती जतन आणि हे करणं हे फक्त आपल्या सर्वसामान्यांचंच काम आहे. आणि मला तर इतकं छान वाटतं की मागच्या वर्षीच पठाण सरांना मी
पाली भाषेचं पुस्तक दिलं आणि म्हटलं कोकणामध्ये बीजं रुजवायची आहे. आणि बरोबर 1 वर्षाने ती बीजं रुजवली. कारण की मी माझ्या मिस्टरांनी आम्ही आमच्या गावामध्ये खूप छान पद्धतीने म्हणजे खूप फॉलोअप घ्यावा लागतो, पण कोणी जबाबदारी घ्यायला नाही मागत किंवा त्यांना भीती वाटते की परीक्षा आहे. पण ही परीक्षा आपल्याला पहिला मार्क मिळवण्यासाठी नाहीये की माझा मार्कांसाठी नाहीये. फक्त हा उपक्रमामध्ये सहभागी झाला ना, त्याच्यातून काय अनुभव होतात ते खूप अलौकिक आहे. तुम्ही मगाशी मी सगळ्यांना मनोगत व्यक्त करायला सांगितलं विद्यार्थ्यांना, तर त्यांचं खूप हो. तर अशा प्रकारे त्यांना खूप छान पद्धतीने की म्हणजे त्यांची भीतीच गेली. मी फक्त 10 मिनिटात एक पाठ त्यांना शिकवला आणि त्याची प्रश्नांची उत्तरं विचारली आणि त्यांनी पटकन दिली. तर प्राजक्ता किती सोपं आहे आणि आम्ही किती घाबरत होतो. आणि इतका मोठा मॉक त्यांनी तयार केला, अर्ध्या तर अजून आल्या नव्हत्या. आणि खूप छान पद्धतीने असं आपल्याला हे रुजवायचंय. कारण की ज्यांना माहिती आहे त्यांनी जर घरात बसून फक्त स्वतःपुरतंच ठेवलं तर ते पसरणार नाही. ज्याप्रमाणे कचरा एखादं ज्ञान आपण स्वतःकडेच ठेवलं त्याचं प्रसार होत नाही. आता आपल्यासारखे ज्यांना कळकळ आहे नुसतं आपल्यापर्यंत ठेवून आपण काय करणार? किंवा आपण डिग्री बनवली, माझं MA पाली झालं. MA पाली जरी झाले असं सगळ्यांना वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. पण आम्हाला असं वाटतं आम्ही MA पाली म्हणजे नर्सरी पण नाहीये. म्हणजे इतकं वास्ट बुद्धिझम आहे, इतकं वास्ट बुद्धांचं नॉलेज आहे. तर हे खूप कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की याच्याकडे तुम्ही असं नाहीये की फुल फ्लेक्स करायचंय तुला, मला याच्यातच करिअर करायचं. तुमचा काम धंदा बिझनेस सगळं सांभाळून पार्ट टाइम तुम्ही करत आणि आम्ही पण पार्ट टाइमच केलं. माझे मिस्टर पण BMC जॉबला आहे. त्यांनी सुद्धा ऑफिस सुटल्यानंतर MA कम्प्लीट केलं. आम्ही दोघेही जायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखादी गोष्ट स्वतः करणं आणि कुटुंबाला घेऊन करणं याच्यात खूप फरक आहे. कारण की आपण तिथे जाऊन काय शिकतो हे आपल्यालाच माहिती. जर आपण कुटुंबातल्या व्यक्तीला सोबत घेतलं तर त्यांना मध्ये इथे अशा पद्धतीचे लेक्चर होतात, इथे एवढा वेळ लागतो आणि आमच्याकडे इथे याच्यामध्ये आपले प्रॉपर बुद्धिझमचे संस्कार कसे असले पाहिजे ते कळतं. भंतेंचं आता विनय, आता महाराष्ट्रामध्ये भंतेंचा भरपूर प्रॉब्लेम आहे विनयाच्या बाबतीत. तर विनय कसे पाळले पाहिजे आणि ते सामान्य माणसाला कसं ओळखता येईल की हे भंते विनयशील आहेत की नाही. अशा बरेच N नंबर ऑफ गोष्टी आहेत आणि इतकं बुद्धिझम वास्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जो क्रोधी व्यक्ती असतो तो सुद्धा पाली शिकता शिकता इतका शांत होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आसक्ती निघून जाते. जसं आपल्याला वाटतं मला मला माझं नाव पाहिजे, मला बोलायचंय, मला हे करायचंय, म्हणजे कुठल्याही गोष्टीची अटॅचमेंट आहे मुलांबद्दल, माझ्या मुलाला हे केलं पाहिजे ते केलं, म्हणजे कोणत्याही गोष्टीची आसक्ती आहे, अटॅचमेंट आहे, ते पाली शिकताना आध्यात्मिक नॉलेज आता ते करताना खरंच निघून जाते. आणि तेव्हा स्वतःला कळतं की खरंच बुद्धिझम काय आहे, बुद्धांचा खरंच काय उपदेश आहे आणि आपण कुठे पळतोय, कोणाच्या मागे पळतोय आणि काय जीवन आहे. आणि बुद्धिझम इज अ वे ऑफ लाईफ. आणि बुद्धिझम हा धर्म नसून इट्स अ वे ऑफ लाईफ. आणि याच्यामध्ये सगळ्या धर्माची जातीची लोक शिकत आहे मेडिटेशनच्या माध्यमातून. जे मेडिटेशन करायला येतात त्याच्यात सगळ्या जातींचा धर्मांचा वर्ग आहे. आणि ते असं नाही म्हणत की पाली फक्त बुद्धिस्टचीच लँग्वेज आहे. त्या माध्यमातून मेडिटेटर भरपूर मेडिटेटर्स आहेत जे पाली शिकत आहेत अकॅडमिकली. आणि अकॅडमिकली पण आपल्याला ऑथेंटिक पुस्तकं कोणती वाचायची ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण कुठलीही पुस्तकं घेऊन वाचलं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा चुकीची माहिती असते, ते आपल्याला सर्वसामान्यांना कळत नाही. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की हा सगळा उपक्रम राबवतोय आपण, त्याचा प्रसार झालाच पाहिजे. ते नुसतं परीक्षा पास होणं, मार्क मिळवणं आणि प्रमाणपत्र मिळवण्यापुरता न राहता तो आपल्या जीवनामध्ये कसा इम्प्लिमेंट करता येईल तो उद्देश हा पाली भाषा प्रचार परीक्षेचा आणि संविधान गुणगौरव परीक्षेचा आहे. कारण की संविधान गुणगौरव परीक्षेचा पण आता अनुभव सांगताना बरेच लोक आमच्यामधले वकिलीची परीक्षा दिली, कोणी लॉचं एंट्रन्स दिलं, पास झालं, MPSCची परीक्षा दिली. ह्या माध्यमातून आम्हा सर्वसामान्य गृहिणींना कळतं की त्यांचे काय अधिकार आहे. आणि मी सुद्धा स्वतः NT समाजामधून आहे, तर मला सुद्धा मेडिकलला GS मेडिकलला कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं. तेव्हा मला वाटायचं की काय आपल्याला आरक्षण जे मिळते ते सरकार देतंय, पण सरकार कोणी केलं? जेव्हा बाबासाहेबांना, आम्ही तर थोडंच वाचलंय, बाबासाहेबांना वाचलं तर पूर्ण अंगावर शहारे येतात. आम्ही थोडंच वाचले तरी आमच्यात परिवर्तन झालंय की याच्या मागे फक्त बाबासाहेबांचा केवढा मोठा त्याग होता. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना हे सगळ्यात जास्त तर 50% जास्त स्त्रियांनाच एवढं त्याचे फायदे झालेले आहेत. ते फक्त जाणलं पाहिजे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे थोडक्यात तर अशा पद्धतीने या ठिकाणी पाली भाषाचा आणि संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम महिलांच्या प्रामुख्याने उपस्थितीमध्ये
कारण उद्या जागतिक महिला दिन आहे, त्या संदर्भात ही देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलाय. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.